महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक विभागाचे सचिव माननीय डॉक्टर किरण कुलकर्णी आता आपल्याशी संवाद साधतील. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. पुढील सूत्र आपल्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. खरोखरच मला खूप आनंद होतो आहे की नाशिकमध्ये बोलीभाषा अभ्यासकांचं हे जे संमेलन महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत भाषा संचालनालयाने निमंत्रित केलेलं आहे आणि आपण सर्वजण या संमेलनासाठी अगदी आवर्जून उपस्थित राहिलेला आहात. 3 दिवस हे संमेलन चालणार आहे आणि या संमेलनाचा उद्देश हा महाराष्ट्रातल्या बोलीभाषा अभ्यासकांचा परस्पर परिचय व्हावा, त्याचबरोबर त्यांची परस्परांशी इंटरॅक्शन म्हणजे संवाद व्हावा, अशा उद्देशाने हा एक नाविन्यपूर्ण प्रयोग आपण करतो आहोत. खरं म्हणजे आज सकाळी उद्घाटनाच्या समारंभातच मी बोलणार होतो आणि त्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणार होतो, परंतु माननीय राज्यपाल महोदयांचा एक कार्यक्रम थोडा अचानक ठरल्यामुळे आणि त्याचे आयोजक हे माझ्याकडे जो एक अतिरिक्त कार्यभार आहे सांस्कृतिक कार्य विभागाचा, तो सांस्कृतिक कार्य विभाग त्या कार्यक्रमाचा आयोजक असल्यामुळे मला तिथे उपस्थित राहावं लागलं आणि मला नाशिकला प्रत्यक्ष येता आलं नाही. मग आम्ही असं म्हटलं की उद्घाटनाच्या कार्यक्रमात मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधेन, परंतु तो कार्यक्रम थोडासा लांबल्यामुळे तेही शक्य झालं नाही. तर आपण सर्वांनी आजचा दिवस या संमेलनामध्ये, सगळ्या बोलीभाषा अभ्यासकांच्या संमेलनामध्ये संपूर्ण दिवस आज दिलेला आहे. उद्या आणि परवाही आपण काम करणार आहात आणि आता संध्याकाळ असताना सुद्धा, दिवसभर आपण थकलेले असताना सुद्धा आपण माझ्याशी संवाद साधता आहात आणि मला आपल्याशी संवाद साधता येतो आहे, याचा मला खरंच मनापासून खूप आनंद आहे. सर्वप्रथम आपणा सर्वांचं मी अभिनंदन करतो की मराठी भाषा विभागाने आणि महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने आता बोली भाषांसाठी काम करायचं ठरवलेलं आहे, त्याच्या सुरुवातीच्या या उपक्रमामध्ये आपण सर्वजण सहभागी झालेला आहात, याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी प्रथम अभिनंदन करतो. आतापर्यंत राज्य मराठी विकास संस्था या मराठी भाषा विभागांतर्गत असलेल्या संस्थेने बऱ्याच बोलीभाषा विषयक उपक्रमांचा धांडोळा घेतलेला आहे, सुरुवात केलेली आहे. त्यातले अनेक उपक्रम हे चांगल्या पद्धतीनं यशस्वी झालेले आहेत. परंतु आता आपण सर्वजण ज्या परिस्थितीत आहोत मराठी भाषेसंदर्भात, बोली भाषेसंदर्भात, त्याचा विचार करता आपल्याला काही नाविन्यपूर्ण पावलं टाकण्याची आवश्यकता आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून अगदी आवर्जून आम्ही हे संमेलन निमंत्रित केलेलं आहे. नक्की काय परिस्थिती आहे? मला असं आवर्जून सांगावं असं वाटतं की एकूणच मराठी भाषेचं कामकाज ज्या पद्धतीने समाजामध्ये आणि शासनामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं चालू आहे, त्यामध्ये आपल्याला यश झालेला दिसून येतो. म्हणजेच आपण प्रमाण मराठी भाषेवरती जेवढं मोठ्या प्रमाणात काम होत आहे विविध पद्धतीने, म्हणजे ते साहित्य निर्मिती असेल किंवा इतर प्रकारचा काही अभ्यासकांच्या दृष्टीने काही काम असेल, यामध्ये प्रमाण मराठी भाषेत जेवढं काम होत आहे त्याच्या तुलनेत बोली भाषांवरती कमी काम होत आहे, ही वस्तुस्थिती आपल्यासारख्या सर्व अभ्यासकांनी, शासनाने आणि समाजाने ही स्वीकारायला पाहिजे. ही वस्तुस्थिती एकदा स्वीकारल्यानंतर त्यावरच्या उपाययोजना आणि पुढे काय करायचं आहे याचं नियोजन, हा टप्पा येतो. आपण आता या टप्प्यात आहोत. म्हणजे असं की प्रमाण मराठी भाषेवरचं काम तर चालूच आहे, मराठी भाषा विभागही काम करतोय, आमचे जे 4 व्हर्टिकल्स आहेत ते सुद्धा काम करत आहेत आणि त्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे मागे पडत नाही आहोत. म्हणजे आपल्याला माहिती म्हणून सुरुवातीलाच सांगतो की परदेशामधले मराठी भाषिक किंवा इतर राज्यांमधले मराठी भाषिक या सर्वांशी संपर्कात राहून आता मराठी भाषा विभाग
एक मोठं काम उभं करते आहे. त्याच्यासाठीचं नेटवर्किंग हे पूर्ण झालेलं आहे आणि पुढच्या काही वर्षात प्रमाण मराठी भाषेचं काम हे केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतभर आणि जगभर वेगवेगळ्या पद्धतीने चालू आहे. आपल्याला आकडेवारीच सांगायची तर एकूण 42 देशांमधल्या 76 मराठी भाषिक मंडळांशी आमचा मराठी भाषेचा संपर्क झालेला आहे, विभागाचा संपर्क झालेला आहे आणि त्यांच्याबरोबर विविध उपक्रम सुरू झालेले आहेत. त्यासाठी त्या त्या देशाचे समन्वयक, उपसमन्वयक यांची नेमणूक करून प्रत्यक्ष उपक्रम सुरू झालेले आहेत. उदाहरण म्हणून सांगायचं तर कालच आम्ही जपानसाठी म्हणून एका नवीन नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ केलेला आहे. तो म्हणजे जपानमधल्या स्थायिक झालेल्या मराठी भाषिक मुलांसाठी, म्हणजे अर्थातच पालकांबरोबर मुलं गेलेली आहेत आणि ही जी नवीन पिढीतली मुलं आहेत त्यांचा मराठी भाषेशी फारसा संपर्क येत नाही, ही गोष्ट लक्षात घेऊन या मुलांसाठी म्हणून दर आठवड्याला किंवा पंधरवड्याला 1 तास किंवा 2 तास महाराष्ट्रातून तज्ञ मंडळी या मुलांशी मराठी भाषेतून संपर्क आणि संवाद साधणार आहेत आणि उपक्रमाचं नाव आहे धम्माल गोष्टी. म्हणजे धम्माल गोष्टीमध्ये म ला म याच्यावर मी जास्त भर देईन. त्या धम्माल गोष्टी आहेत. मुलांनी मजा करावी, मराठी गाणी ऐकावी, मराठी कोडी सोडवावी, मराठीतून गोष्टी सांगाव्यात, त्यांना काही आम्ही कोडी घालतो आहोत, काही टास्क देतो आहोत आणि मुलं एन्जॉय करताय. आम्ही प्रायोगिक स्वरूपात गेल्या महिन्याभरात ते काम केलं जपानसाठी आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की जवळपास 9 देशातले समन्वयक या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला काल उपस्थित होते आणि या 9ही देशांमध्ये अशाच प्रकारचा उपक्रम आता लवकरच सुरू होईल. आपलं उद्दिष्ट जिथे जिथे मराठी भाषिक आहे तिथे तिथे पोहोचायचं आणि तिथल्या मुलांना मराठीची सवय राहावी याच्यासाठी म्हणून प्रयत्न करायचे, या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. हे मी मुद्दाम का सांगितलं तर आपल्या सर्वांना बोली भाषेच्या बाबतीत तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आता तिथपर्यंत पोहोचायचं म्हणजे काय आणि ते कसं पोहोचायचं, कारण अपेक्षा आणि आकांक्षा फार मोठ्या शब्दांमध्ये व्यक्त करता येतात, पण त्या अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी म्हणून जी काही वाटचाल करायची आहे त्याचे जे मैलाचे दगड आहेत, माइलस्टोन्स आहेत, बेंचमार्क्स आहेत, ते ठरवणं आणि अतिशय जिद्दीने ते माइलस्टोन्स पार करत आपण जी काही अपेक्षा व्यक्त केलेली आहे तिथपर्यंत पोहोचायचं, ही मराठी माणसाची खासियत आहे. आणि म्हणून आपण अतिशय जिद्दीने हा बोलीभाषेचा उपक्रम आवर्जून हाती घेतलेला आहे. बोलीभाषेबद्दल काम करायचं म्हटल्यानंतर अनेक मुद्दे उपस्थित होतात, त्याचा मी अगदी थोडक्यात परामर्श घेणार आहे. कोणते मुद्दे उपस्थित होतात? पहिला मुद्दा जो अगदी स्वाभाविकपणे उपस्थित होतो तो संख्येचा. किती बोलीभाषा आहेत महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या? त्या मराठीच्या बोलीभाषा आहेत की स्वतंत्र भाषा आहेत की महाराष्ट्रालगतच्या प्रांतांच्या बोलीभाषा आहेत? या प्रश्नांचं उत्तर आपल्याला शोधायचं तर या सर्वांचं आपल्याला सर्वेक्षण करावं लागेल, माहिती गोळा करावी लागेल. त्यापैकी काही पायाभूत काम हे राज्य मराठी विकास संस्था आणि डेक्कन कॉलेज जे प्रसिद्ध आहे त्यांच्या भाषा विभागाने एकत्रितपणे केलेला आहे. त्याचा काही एक डेटा आपल्याकडे उपलब्ध आहे. अभ्यासक जेव्हा स्वतंत्रपणे काम करतो तेव्हा त्याच्यावरती चौकटीची मर्यादा ही कमी असते. म्हणजे चौकट असतेच अभ्यासकाला सुद्धा, पण ती मर्यादा कमी असते. शासनावरती चौकटीची मर्यादा जरा जास्त असते. ही गोष्ट लक्षात घेता मराठीमध्ये किती बोलीभाषा आहेत किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये किती बोलीभाषा बोलल्या जातात याबद्दल मी अधिकृत कोणतेही वक्तव्य करणार नाही किंवा संख्या सांगणार नाही. परंतु ठाण्याच्या सुहास रानडे या तज्ञांनी जो एक समानार्थी शब्दकोश तयार केलेला आहे, खरं म्हणजे त्या शब्दकोशाचा पहिला खंड तयार झालाय, अजून 19 खंड येणं बाकी आहे आणि त्याला आमचा मराठी भाषा विभाग सहकार्य करतो आहे. तर त्यांनी त्यांच्या पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेमध्ये असं म्हटलेलं आहे, त्या अभ्यासकांचा असा अंदाज आहे की मराठी भाषेच्या जवळपास 216
बोलीभाषा आहे. एक संदर्भ म्हणून आपण हा आकडा गृहीत धरूया. याला अधिकृतपणा कदाचित अभ्यासानंतर निश्चितपणे देता येईल. म्हणजे आपण जर असं म्हटलं की 200 पेक्षा जास्त बोलीभाषा महाराष्ट्रामध्ये आहेत, तर त्यांचा जतन आणि संवर्धनाच्या दृष्टीने आपण सर्व बोलीभाषा अभ्यासक आणि महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग किंवा भाषा संचालनालय यांच्याकडे कोणता रोड मॅप तयार आहे, भविष्याची कोणती नजर आपण सर्वांनी अंगीकारायची आहे, या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ही 3 दिवसांची कार्यशाळा आहे असं मी समजतो. आता अर्थातच कार्यशाळा म्हटल्यानंतर आणि आपल्यापैकी बहुसंख्य लोक हे प्राध्यापकी किंवा शिक्षकी पेशातले असण्याची शक्यता किंवा निवृत्त शिक्षक प्राध्यापक असल्याची शक्यता गृहीत धरून मी असं म्हणेन की आपण त्या विषयावरती बोलू खूप शकतो. आपल्याकडे खूप माहिती असल्यामुळे आणि कदाचित ज्ञानही असल्यामुळे आपण त्या विषयावरती खूप बोलू शकतो. आणि त्याच्यामुळे त्या बोलण्याला थोडं एक मर्यादित करून ज्याला आपण टू द पॉइंट म्हणतो इंग्रजीमध्ये आणि स्पेसिफिक म्हणतो, त्याप्रमाणे काही मुद्द्यांवर आपल्या सगळ्यांचं लक्ष केंद्रित करणं ही मला गरजेची गोष्ट वाटते. आणि ते मुद्दे कोणते असावेत हेच मी आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. मग बोली भाषांचं जतन आणि संवर्धन आपल्याला करायचं आहे आणि त्याचे टप्पे ठरवायचे आहेत. तर अर्थातच पहिली गोष्ट आहे त्याचा बेसलाईन तयार करणे, म्हणजे आजची परिस्थिती काय आहे ती तयार करणे. आता हे बोलणं सोपं आहे, पण 200 बोली भाषा आपण जर लिस्ट केली तर त्या प्रत्येक बोली भाषेसाठीचे माइलस्टोन्स हे वेगवेगळे निश्चित करायचे का सर्व बोली भाषांसाठी एक काहीतरी प्रमाण असे टप्पे ठरवायचे, हा पहिला मुद्दा आहे. मला असं वाटतं की भाषा ही भाषा असते, मग ती बोली भाषा असो, प्रमाण भाषा असो किंवा आणखी कोणतीही भाषा असो. भाषेचं हे जे काही साधर्म्य आहे आणि भाषेच्या उपयोगातलं हे जे साधर्म्य आहे वेगवेगळ्या समाज घटकांमधलं, ते लक्षात घेता मला असं वाटतं की काही आपल्याला कॉमन बेंचमार्क्स म्हणजे समान टप्पे हे निश्चित करता येतील, त्यावरती बेसलाईन करता येईल आणि त्या बेसलाईन वरती आपल्याला आपली जतन आणि संवर्धनाची प्रगती तपासता येईल. मग असे कोणते टप्पे असू शकतात? मी काही भाषेचा रूढ अर्थाने अभ्यासक नाही, परंतु प्रेमी निश्चित आहे. आणि तो मराठी भाषेचा प्रेमी आहे असं मी नुसतं म्हणणार नाही, तर मी असं म्हणेल की मी भाषाप्रेमी आहे. कारण माझं मराठी भाषेवरती प्रेम आहे हे वाक्य मला अर्धवट वाटतं. मला असं वाटतं की माझं भाषेवर प्रेम आहे हे पूर्ण वाक्य आहे. कारण भाषेवर प्रेम म्हणजे केवळ मराठी भाषेवर नाही तर कोणत्याही भाषेवरचं प्रेम. कारण भाषा आपल्या सर्वांची माता आहे, तो एक प्रवाह आहे आणि त्या प्रवाहाच्या काठावरती बागडणारी आपण सर्व लेकरं आहोत. त्यामुळे बोली भाषा असेल, प्रमाण भाषा असेल, राज्य भाषा असेल, राजभाषा असेल किंवा राष्ट्रीय भाषा असेल किंवा आणखी कुठली जागतिक भाषा असेल किंवा कुठली परकीय भाषा असेल किंवा अस्परांतो सारखी केवळ खाणाखुणांवरती चालणारी भाषा असेल, या प्रत्येक भाषेवरती प्रेम करणारी आपण सर्व मंडळी आहोत असं मी गृहीत धरतो. या पार्श्वभूमीवरती कोणते टप्पे असावेत याबद्दल काही विचार माझ्या मनात आलेले आहेत. ते मी आपले भाषा संचालक गीते साहेब यांच्याशी बोललेलो आहे. त्यांनी कदाचित आपल्याशी काही गोष्टी त्याबद्दल्या बोललेल्या असतील. कोणते टप्पे असावेत? मला असं वाटतं की प्रत्येक भाषेसाठी कोणी शब्दकोश तयार केलेला आहे का? तो प्रकाशित आहे की अप्रकाशित आहे? हा अगदी प्राथमिक टप्पा आपण गृहीत धरू शकतो. मला कल्पना आहे की कित्येक बोलीभाषांचे म्हणजे मेळघाटामधल्या कोरकू बोलीभाषेचा मला माहिती आहे म्हणून सांगतो की मेळघाटातल्या जवळपास 150 ते 200 शाळा ज्या आहेत त्या जिल्हा परिषदेच्या असतील किंवा आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळा असतील. मी आदिवासी विकास विभागाचा आयुक्त म्हणून 3 वर्ष काम केल्यामुळे मला थोडीफार त्या बाबतीत कल्पना आहे. या सर्व शाळांपैकी बहुसंख्य शाळांनी त्यांच्या पातळीवरती
कोरकू मराठी शब्दकोश तयार केलेले आहे. अर्थातच ते अप्रकाशित आहेत, वहीमध्ये लिहिलेले आहे. आपण त्याला अप्रकाशित शब्दकोश असं म्हणू शकतो. काही भाषांचे कदाचित प्रकाशित झालेले शब्दकोश असू शकतात, त्याची माहिती आपल्याला संकलन करावी लागेल. त्यामुळे पहिला टप्पा शब्दकोश उपलब्ध आहे का, मग प्रकाशित आणि अप्रकाशित असे त्याचे दोन प्रकार असं आपण एक ठरवू शकतो. आणि तो ज्या भाषांबाबतीत नसेल त्या भाषांबाबतीत तो तयार करण्याचा प्रयत्न करू शकतो. आता याच्यामध्ये पुन्हा एक तांत्रिक मुद्दा येतो की शब्दकोशाची जी एक मेथडॉलॉजी आहे, जी एक पद्धत आहे शब्दकोश लिहिण्याची, तयार करण्याची, त्या पद्धतीला आपण मॅच व्हायलाच पाहिजे असंही बंधन घालण्याचं काहीही कारण नाही. शब्दकोश हा शब्दकोश आहे, म्हणून अल्फाबेटिकली ऑर्डरमध्येच ते शब्द यायला पाहिजेत असाही आग्रह आपण करण्याची गरज नाही. शब्दकोशानंतरचा लॉजिकली दुसरा मुद्दा येतो तो व्याकरणाचा. प्रत्येक बोलीभाषेला व्याकरण असेलच असं नाही. कदाचित एखाद्या बोलीभाषेचं, काही बोलीभाषांचं व्याकरण तयार झालेलं असेल, ते प्रकाशित किंवा अप्रकाशित असेल. काही बोलीभाषांची व्याकरणं तयार झालेली नसतील. आणि आपल्याला कल्पना आहे की इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये वररुची या विद्वानाने जो प्राकृत प्रकाश ग्रंथ लिहिला, म्हणजे पाणिनीच्या अष्टाध्यायी नंतरचा महत्वाचा ग्रंथ असा आपण म्हणूया, त्याच्यामध्ये त्यांनी फार एक छान पद्धतीने स्वतःची सोडवणूक केलेली दिसते तत्कालीन भाषांबद्दल, भाषांच्या व्याकरणांबद्दल. ती सोडवणूक सुद्धा आपण करू शकतो स्वतःची, तीच पद्धत वापरून. ती सोडवणूक त्याने कशी केली, तर त्याने 12 अध्यायांचं व्याकरण तयार केलं प्राकृत प्रकाश नावाचं. त्यातली 9 प्रकरणं महाराष्ट्रीय प्राकृताबद्दलची आहेत, 3 प्रकरणं इतर तत्कालीन भाषांबद्दलची आहेत. आणि शेवटच्या प्रकरणाची शेवटची ओळ असं म्हणते की उरलेलं जे काही आहे ते महाराष्ट्रीय प्राकृताच्या व्याकरणाप्रमाणे चालवा. म्हणजे त्याने ज्याचा समाचार घेतला नाही अशा ज्या भाषा असतील त्याचं व्याकरण हे महाराष्ट्रीय प्राकृत पद्धतीने चालवावं असं सूत्र त्याने लिहून तो मोकळा झाला. ही जी सोडवणूक आहे, ही सोडवणूक आपण पुन्हा आता सुद्धा व्याकरणाच्या बाबतीत वापरू शकतो. हा पहिला टप्पा म्हणून. अर्थातच त्याच्यामध्ये प्रगती होत राहील, स्वतंत्र व्याकरण होऊच शकतं कुठल्याही भाषेचं नंतरच्या टप्प्यामध्ये. पण आता ते तयार नसेल आणि जुळत असेल तर आपण हा मार्ग स्वीकारू शकतो असं मला वाटतं. म्हणजे व्याकरण प्रकाशित की अप्रकाशित असंही आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो. त्यानंतरचा मुद्दा अर्थातच येतो तो बोलीची लिपी. देवनागरी आपण मराठी भाषेसाठी अधिकृतपणे स्वीकारलेली आहे, त्यालाही अनेक वर्ष झालेली आहेत. आणि त्याच्यामुळे ती लिपी आपल्या सर्वांना अतिशय जवळची आहे. म्हणजे त्याचा इतिहास आपण लक्षात घेतला तर मोडी लिपी खरं म्हणजे मराठी भाषेची लिपी पूर्वीच्या काळात होती. आणि देवनागरी लिपी आली कुठून, तर बाळबोध लिपी प्रगत होऊन त्याच्यातून देवनागरी लिपी आली. आणि त्याचं कारण थोडंसं विनोदी आहे. ते म्हणजे छपाईला मोडीपेक्षा बाळबोध लिपी ही सोयीची असल्यामुळे बाळबोध लिपीचा प्रसार जास्त झाला 1805 नंतर, म्हणजे मराठी भाषेतले ग्रंथ छपाई सुरू झाल्यानंतर. आणि त्याच्यामुळे बाळबोध लिपी जास्त प्रचलित झाली आणि त्याच्यातूनच देवनागरी लिपी आली आणि आपण आता देवनागरी लिपी ही स्वीकारलेली आहे. परंतु मोडी लिपी अस्तित्वात आहे, इतर लिप्या अस्तित्वात आहेत. तर त्यापैकी कुठली लिपी त्या भाषेला जवळची आहे याचा आपण धांडोळा घेऊ शकतो आणि ठरवू शकतो. अभ्यासक आणि शासन मिळूनही ठरवू शकतं. खरं म्हणजे लिपीचा निर्णय हा समाजच घेत असतो. म्हणजे ती बोलीभाषा बोलणारा समाज घटक लिपीबाबतचा खरं म्हणजे निर्णय घ्यायला जास्त सक्षम आहे असं मानणाऱ्यातला मी आहे. त्याच्यामुळे समाज घटकाला जे मान्य असेल, स्वीकारार्ह असेल, तोच निर्णय अभ्यासकांनी आणि शासनाने घ्यावा असं मला अपेक्षित आहे. त्यानंतरचा मुद्दा येतो अर्थातच बोली बोलणाऱ्या लोकांची भाषा. अंदाजित काही संख्या आपल्याला लोकांची आता लिहिता येईल, तयार करता येईल बेसलाईन म्हणून. भूप्रदेश आपल्याला लिहून काढता येईल. आत्ताच्या महिला वक्त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे कुठल्या तालुक्यांमध्ये, कुठल्या जिल्ह्यात ही बोलीभाषा प्रामुख्याने
बोलली जाते व्यवहारामध्ये, त्याचं आपल्याला एक नोटिंग करता येईल. आपण लक्षात घ्या, मी एका बोलीभाषेबद्दल जे बोलतो आहे ते सर्व 200 किंवा जेवढ्या बोलीभाषा असतील त्या प्रत्येक बोलीभाषेसाठी आपल्याला हा एक बेसलाईन डेटा तयार करण्याची आवश्यकता आहे, असं मला एक अभ्यासक या नात्याने वाटतं आहे. त्यानंतरचा टप्पा येतो तो त्या बोलीमध्ये काही लिखित साहित्य आहे. म्हणजे अर्थातच लिपीचा मुद्दा सुटलेला असेल तर लिखित साहित्य असू शकतं. हे लिखित साहित्य पुन्हा प्रकाशित किंवा अप्रकाशित असू शकतं, त्याची आपल्याला नोंद घ्यावी लागेल. त्यानंतरचा टप्पा येतो तो मौखिक साहित्याचा. मौखिक साहित्य जर आपण म्हटलं तर त्याचं ऑडिओ किंवा ऑडिओ व्हिज्युअल डॉक्युमेंटेशन हे उपलब्ध आहे का, ते पब्लिक डॉमेनमध्ये आहे की वैयक्तिक कुणाकडे आहे, याचा सुद्धा आपल्याला शोध घ्यावा लागेल प्रत्येक बोलीभाषेबाबत. आणि अर्थातच बोली कोणत्या स्टेजला आहे. स्टेजला आहे म्हणजे लुप्तप्राय होण्याच्या स्टेजला आहे की त्याच्याबद्दलचा आपला रिमार्क म्हणजे आपण त्याला शेरा असं म्हणूयात, त्याबद्दल अभ्यासकांनी आपलं मत व्यक्त करण्याची गरज आहे. त्याचा उपयोग आम्हाला असा होईल की लुप्तप्राय होणाऱ्या बोलीभाषांवरती आधी काम आपल्याला सुरू करता येईल. अन्यथा आपल्याला अभ्यासक म्हणून सुद्धा कल्पना असेल की ज्या बोलीभाषा बलिष्ठ आहेत, मोठी संख्या बोलते आहे आणि ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, साधनं उपलब्ध आहेत, त्या बोलीभाषांचं काम करून आम्ही बोलीभाषांचं काम करतो अशी आपली पाठ थोपटून घेणं फार सोपं आहे. ते करण्याची आम्हाला गरज वाटत नाही. आणि म्हणून अभ्यासकांच्या मते लुप्त होणाऱ्या बोलीभाषांवरती आधी आपण काम करूयात, असा एक धोरणात्मक निर्णय आपण सर्वांनी मिळून घ्यायला पाहिजे, तो घ्यावा अशी माझी विनंती असणार आहे. यानंतर थोडासा ट्रॅक बदलून मी असं बोलणार आहे की यानंतरचा मुद्दा आहे तो डिजिटल लँग्वेजचा. म्हणजे त्या बोलीभाषेचं ऑनलाईन किंवा डिजिटल प्रेझेन्स किती आहे हे आपण बघायला पाहिजे. त्या बोलीभाषेचे मराठीतले जे समान शब्द असतील ते ऑनलाईन तर असतीलच, पण जे शब्द हे प्रमाण मराठी भाषेमध्ये स्वतंत्र त्या बोलीभाषेतले म्हणून नाहीत, असे टिपिकल खास त्या बोलीभाषेचे शब्द यांचा ऑनलाईन प्रेझेन्स याचा एक स्वतंत्रपणे विचार आपल्या सर्वांना करावा लागणार आहे आणि तो करणं आवश्यक आहे. पुढच्या काळामध्ये ते जास्त महत्वाचं ठरणार आहे. आणि म्हणून त्या बाबतीत सुद्धा काही पावलं आमचा मराठी भाषा विभाग टाकू इच्छितो आपल्या सर्वांच्या मदतीनं. आतापर्यंत सांगितलेले इतर टप्पे होत असतानाच या डिजिटल बोलीभाषा या विषयावरती आपण काम करणार आहोत. आमची हिंमत आणि आकांक्षा ही एवढी मोठी आहे की मी असं स्वप्न बघतो की आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयामध्ये पारित झालेला एखादा शासन निर्णय, ज्याला आपण सोप्या भाषेत GR असं म्हणतो, हा प्रमाण मराठी भाषेत असतो. ती पूर्वी जरा अवघड होती, आता जरा सोपी झालेली आहे, पण तरी ती तुलनेनं अवघड आहे, पण प्रमाण मराठी भाषा आहे. या प्रमाण मराठी भाषेतला प्रत्येक शासन निर्णय महाराष्ट्रातल्या 200 बोली भाषांमध्ये AI च्या माध्यमातून आणि डिजिटल प्रेझेन्सच्या माध्यमातून जस्ट इन टाइम म्हणजे एक बटन दाबल्यानंतर हा प्रमाण मराठी भाषेतला शासन निर्णय सर्व 200 बोली भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याची स्टेज, तो टप्पा हा गाठण्याची आमची इच्छा आणि आकांक्षा आहे. जरा अँबिशियस असं आमचं हे म्हणणं आहे. किती महिन्यात किंवा किती वर्षात आपण हे साधू शकतो हे आपल्या सर्वांच्या मेहनतीवर अवलंबून आहे, पण मला याची खात्री आहे की हे होणं शक्य आहे आणि लवकरच आपण ते करू शकतो. ते करण्यासाठी सुद्धा काही टप्पे आहेत. ते टप्पे म्हणजे आपल्याला ऑनलाईन बोलीभाषेतल्या शब्दांचा संग्रह हा वाढवावा लागेल. हा संग्रह वाढवण्याचं काम हे पुन्हा लोकांच्या हातात आहे. लोकांनी क्राऊड सोर्सिंगच्या माध्यमातून जेवढं जास्त काम केलं, अभ्यासकांचं काम हे याच्यामध्ये मोटिवेटरचं आहे असं मी मानतो. शब्दसंग्रह जर ऑनलाईन वाढला तर त्या बोली भाषेमधला शब्दसंग्रह वाढल्यामुळे आपल्याला हे शक्य होईल. मी जे स्वप्न मांडलं आहे
असं मला वाटतं. हा एक भाग आहे. हे कसं साधायचं याचं नियोजन हे एक आव्हान आपल्या सर्वांच्या पुढे आहे. दुसरं आव्हान आहे ते ऑडिओचं म्हणजे टोन्सचं. आपल्याला कल्पना आहे की भाषिणी सारखं केंद्र सरकारचं ऍप आज त्याच्यामध्ये 57 भाषा समाविष्ट झालेल्या आहेत. 57 भाषांपैकी आपल्याला अभिमान वाटावा अशी एक गोष्ट घडलेली आहे. ती मी आपल्या सर्वांना सांगतो. ती म्हणजे 22 राज्यभाषा आपल्या अधिकृत आपल्या घटनेमध्ये उल्लेख असलेल्या राज्यभाषा या 22 त्या तर आहेतच. 35 एक परकीय भाषा सुद्धा त्याच्यामध्ये आहेत आणि एक आदिवासी बोली भाषा जी महाराष्ट्रातली नंदुरबारची आहे. भिली ही जी बोली भाषा आहे ही बोली भाषा भाषिणीमध्ये ऑलरेडी एंटर झालेली आहे. त्यामुळे भिली भाषेमध्ये सुद्धा मराठीतलं, लॅटिन मधलं, फ्रेंच मधलं किंवा तुम्ही ज्या भाषेत बोलाल त्या भाषेतलं जस्ट इन टाइम त्याच वेळेस टेक्स्ट टू टेक्स्ट, टेक्स्ट टू स्पीच, स्पीच टू टेक्स्ट आणि स्पीच टू स्पीच अशा चारही पद्धतीने भिली भाषेचं करण्यात भाषिणी ऍप हे यशस्वी झालेलं आहे. म्हणजे आता आपल्याला आपण 200 संख्या गृहीत धरली तर 199 भाषांवरती काम करायचं आहे. हे सांगायचा उद्देश असा की हे शक्य आहे, हे सिद्ध झालेलं आहे, ही आज वस्तुस्थिती झालेली आहे. तर आपल्याला टोन्सच्या बद्दल काम का करावं लागेल तर ते स्पीच टू स्पीच किंवा स्पीच टू टेक्स्ट किंवा टेक्स्ट टू स्पीच या ज्या 3 फॅसिलिटीज आहेत त्या टोन्सवरती अवलंबून आहे. म्हणजे अहिराणी भाषेचा टोन त्या ऍपला कळला नाही तर ते कसं काय काम करणार आणि ते कळण्यासाठी आपल्याला त्या सर्वांचं इनपुट द्यावं लागेल. त्यामुळे जास्तीत जास्त अहिराणी भाषेतल्या शब्दांचा वाक्यांचा टोन आपण ऑडिओ स्वरूपात भाषिणीला इनपुट म्हणून देऊ तर ते विकसित होणार आहे डिजिटल लँग्वेज म्हणून. आणि हे जसं अहिराणीचं आहे तसं सर्व सर्व 200 बोली भाषांचं काम आहे. त्याच्यासाठी अर्थातच मराठी भाषा विभाग आपल्या सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आपल्या सूचना, आपली मेहनत आणि आपण केलेलं काम याची आम्हाला अपेक्षा आहे. आपण सर्वजण मिळून या नवीन पद्धतीने डिजिटल हा एक भाग झाला पण आधीचे टप्पे काही कमी महत्वाचे नाहीत. ते सुद्धा आपल्याला पार करावे लागतील. त्यासाठी भाषा संचालक यांनी जो एक फॉर्मॅट विकसित केलेला आहे त्या फॉर्मॅटमध्ये आपण माहिती या 3 दिवसामध्ये निश्चित भरावी. मला असं सांगण्यात आलेलं आहे की इथे आता 80 बोली भाषांचे अभ्यासक उपस्थित आहेत, उपलब्ध आहेत. याचा अर्थ असा की काही बोली भाषा अजूनही आम्ही पोहोचण्यामध्ये कमी पडलेलो आहोत. कदाचित आमच्या गीते साहेबांना अशाच प्रकारचा एक मेळावा या उरलेल्या बोली भाषांसाठी घ्यावा लागेल आणि त्या मेळाव्यामध्ये आपण सर्व अभ्यासक मोठा भाऊ म्हणून त्या मेळाव्याला मार्गदर्शन करू शकाल असं मला दिसतंय. सरते शेवटी माझं एवढंच आवाहन असणार आहे की आपण सर्वजण एक आहोत. आपण भाषाप्रेमी आहोत. आपल्याला काहीतरी घडवून आणायचं आहे आणि बोली भाषा कालच गणेश देवी सरांशी जे बोलणं झालं त्याच्यात त्यांनी फार सुंदर एक वाक्य म्हटलेलं आहे. ते माझ्या हृदयामध्ये शिरलेलं आहे. ते मी आपल्याला सांगतो. या सगळ्या बोली भाषा या मराठी भाषेच्या फांद्या नाहीत. तर या बोली भाषा या मराठी भाषेची मुळं आहेत. तर या मुलांवरती आपण आता काम करतो आहोत. आपण सगळे एकत्रितपणे पुढे जाऊया. याच्यामध्ये माझी आपल्याला अशी विनंती राहील की गव्हर्नमेंट मशिनरी बद्दल एकूणच या यंत्रणेबद्दल आपले काही समज असतात, काही गैरसमज असतात, काही अपसमज असतात आणि गव्हर्नमेंटच्या कामाबद्दल दिवाणखान्यामध्ये चहा पिताना विरुद्ध बोलण्याची फॅशन ही अनेक घरांमध्ये मला आढळून आलेली आहे. आपण त्या रोगापासून थोडंसं लांब राहूया आणि वस्तुनिष्ठ पद्धतीनं आपल्या स्वतःच्या बोलीभाषा विषयक कामकाज करणाऱ्या भाषा संचालकांच्या वर्तनावरून आणि मराठी भाषा विभागाच्या लोकांच्या वर्तनावरून आपण गव्हर्नमेंटचं व्हॅल्युएशन करायला हरकत नाही. आणि त्यामुळे काही कटुता काही कारणामुळे पूर्वी आली असेल तर ती बाजूला ठेवून आपल्या आईसाठी, आपली भाषा ही आई आहे त्याच्यासाठी म्हणून
आपण सर्वजण एकत्र येऊयात, निसंकोचपणे एकत्र येऊयात, मेहनतीने एकत्र येऊयात, त्यासाठी एकमेकांचा हात धरूयात. आपल्या सूचना जरूर आपण भाषा संचालकांना कळवा, आम्हाला सांगा. आपण सगळे एकत्र मिळून पुढे जाऊयात. या विनंतीसह मी आपली रजा घेतो. धन्यवाद.